नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 एप्रिल वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वरुथनी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतात. वैशाख महिन्यातली कृष्ण पक्षातला येणारे एकादशीला वरुथनी एकादशी असे म्हटलं जातं. ही एकादशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. वरुथनी एकादशी या शब्दाचा अर्थ संरक्षण करणारी असा होतं. असे मानलं जातं की या एकादशीचा व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व पापाचा नाश होतं आणि त्याच्या मोक्ष प्राप्ती होतं. हे व्रत इतके प्रभावी आहे की हे व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातला सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं. विशेष करून स्त्रियांनी ही व्रत केलं तर त्यांची अखंड सौभाग्य प्राप्त होतं. पौराणिक कथेनुसार वरुथनी ही एकादशीचा फळ ही 10,000 वर्ष कठोर तपस्या केल्याने मिळणाऱ्या फळ सन्मान असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजा करत असतात. एवढंच नाही तर या एकादशीचं महत्त्व ऐकल्याने किंवा फक्त वाचल्याने हजारो वर्षाच्या अन्नदानाच्या आणि कन्यादानाच्या पुण्य प्राप्त होतं आणि ही वरुथनी एकादशी भगवान श्रीहरी विष्णूच्या विराहा अवतार समर्पित आहे. धार्मिक दृष्टीने ही वरुथनी एकादशी अत्यंत महत्त्वाच्या तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केला जातं. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार वरुथनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळी उंबरवट्याबरोबर घराच्या उंबरवट्यावर ठेवा ही एक वस्तू. शत्रू तुमच्या समोर लोटांगणा घालेल. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन घराच्या मुलांच्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरवट्यावर ठेवायचे आहेत? हा उपाय कोणत्या वेळात करायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच सर्व हाय बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि तेच उपाय आज मी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर आपल्याला हा जी उपाय आहे हा उद्या सोमवारी वरुथनी एकादशीला करायची आहे. शक्यतो सकाळी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती घराच्या उंबरवट्यावर ठेवायचे आहे. जर तर उद्या सकाळी तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा जे उपाय आहे ते करू शकता. म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचे आहे. दुपारच्या वेळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर ते करता येणार नाही. जे घरामध्ये वरुथनी एकादशीला हा एक उपाय आवर्जून केला तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. तसेच त्या घरावर कोणतेही वाईट संकट अडचणी अडथळ हे जे आहेत तर ते येत नाही. कारण वरुथनी म्हणजे सर्व संकट दूर करणारी अशी ही तिथी आहे. तर
आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. तर तुम्हाला तर सतत आर्थिक भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसे टिकत नसेल, एखादी उद्योग व्यवसाय यामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय हा तुमच्या व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसे पैसे येत नाही, पैसे आला तरी ते कोणत्या कारणाने घरातून निघून जातं, तर या सर्व कारणामुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसे असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकाराच्या सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य असणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. किंवा आपल्या कुटुंबावरती एकमेकांमध्ये प्रेम कापे असणं, घरामध्ये एक सकारात्मक आणि आनंदाने वातावरण असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे. आणि खरं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. प्रत्येकाला पैसे तर हवा असतं, परंतु याच्या सोबतच घरातली वातावरण हे लक्ष्मी टिकून पूर्ण ठेवण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकेच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा जे उपाय आहे तर करायचा आहे, कारण काही दिवसाच्या महत्त्व ही खूप जास्त असतं. आपल्या सर्व प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि एकादशी तिथी म्हटलं की सर्वश्रेष्ठ तिथी असतं. या तिथीवरती आपण जे काही उपाय करतो तर ते आपल्यावर निश्चित फळ प्राप्त होतं. तसेच पौराणिक कथेनुसार असेही सांगितलं जातं की एक व्यक्तीने हा जे उपाय आहे तर हा उपाय केला होता वरुथनी एकादशीला, आणि जेव्हा त्या व्यक्तीने व्रत करून हा उपाय केला तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्व संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर झाले होते. त्या व्यक्तीला भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न झाल्या होते. आणि म्हणून जर तुम्हाला शक्य नसेल तर उद्या व्रत आवर्जून करा. व्रत नाही शक्य झाला, फक्त तुम्ही ही उपाय केला तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर काय करायचे, फक्त उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला कोणतेही तमाशिक पदार्थ खायचा नाही. तसेच भाताच्या सेवन करायचा नाही, ज्यामध्ये तांदूळापासून बनवलेली पदार्थ जे असतात, पापड, तर ते दिवशी सेवन करू नये. तरीही आपल्याला या एकादशीच्या जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि शक्य असेल तुम्ही उपवास करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, देवघरातली देवांच्या विधिवत पूजा अर्च करून घ्या. भगवान श्रीहरी विष्णूच्या मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक तुम्ही करायचे आहे. जर मूर्ती नसेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. तेही नसेल तर बाळकृष्ण मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतं, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करा. त्यांना पिवळ्या रंगाच्या फूल, पिवळ्या रंगाच्या नैवेद्य, पिवळ्या रंगाच्या मिठाई तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचे आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. आता लिंबू घेताना तुम्हाला पिवळ्या रंगाच्या घ्यायच्या आहे, हिरव्या रंगाच्या तुम्हाला लिंबू घ्यायच्या नाही. जे लिंबू पिकलेली असतं ना ते थोडासा पिवळासा रंगाचा असतो, आणि जे कच्चा असतं तर ते हिरव्या रंगाच्या असतं. आणि बघा, एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला एक पिवळ्या रंगाच्या लिंबू घ्यायचे आहे. मधोमध तुम्हाला ते कट करायचे आहे. लिंबू मधला रस जे आहे तर ते तुम्हाला एक वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्या रस नंतर काय करायचे आहे तर सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता तुम्हाला त्या लिंबू मधला रस काढून घेतल्यानंतर त्या लिंबाच्या फोडीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तूप घालायचे आहे. म्हणजेच त्या लिंबाच्या
आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. अशा पद्धतीने तयार करायचे आहे. हे तुम्हाला तुम्हाला लिंबू कट करायचे आहे. यामध्ये शुद्ध गाईच्या तूप घालायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवाती लावायची आहे. लांब कापूसाच्या वात लावायच्या नाही, फुलवाती लावायचे आहे आणि ते दोन्ही दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे. लिंबू तुम्हाला मधोमध आडवा कट करून अशा पद्धतीने दोन्ही दिवा तयार करायचे आहे. यानंतर काय करायचं तर एक कळशामधले तुम्हाला थोडासा पाणी घ्यायचे आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचे आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरवट्यावर बाहेर शिंपडायचे आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन हे तुम्हाला सर्वप्रथम पुसून काढायचे आहे. यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला उंबरवट्यावरती हळदी लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे. जे लिंबाच्या दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहे. आता काय करा, मातीच्या पंती घ्या आणि पंतीमध्ये हा लिंबाचा दिवा ठेवा, जेणे करून ते व्यवस्थित जळेल. आणि जर बाहेरच्या साईडला हे दिवा ठेवायला जागा नसेल तर तुम्ही आतल्या साईडला ठेवला तरी सुद्धा चालेल. फक्त डावे आणि उजव्या ह्या दोन्ही साईडला हे दिवा तुम्हाला ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला उंबरवट्यावरती जिथे तुम्हाला हळदीच्या लेपन केलं आहे तर ते उंबरवट्यावरती मधोमध तुम्हाला एक स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहे. याच्याबरोबर हळदीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचे आहे आणि त्या स्वास्तिकाच्या खाली ओम विष्णाय नमः हा मंत्र लिहायचा आहे. आता हा दिवे तुम्हाला लावल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास जळत राहील एवढा तूप त्या दिवेमध्ये तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला उचलून निर्मलामध्ये टाकून द्यायचे आहे. आता जे लिंबाचा रस असणार आहे तर ते काय करायचं तर लिंबाचा रस तुम्हाला फेकून न देता किंवा जेवणामध्ये न वापरता ते लिंबाचा रस तुम्हाला फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्या दिवशी तुम्ही टाकला तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी मंगळवारी आहे त्या दिवशी तुम्ही हा लिंबाचा रस पाण्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल. परंतु फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हा रस टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जे आहे तर ते तुम्हाला उद्या वरथनी एकादशी करायचे आहे. खूप जास्ती प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केलं तर बघा, तुमच्या घरामध्ये जे काही संकट, अडचणी, अडथळा आहे, कुटुंबावरती वारंवार संकट येत असेल, विघ्न येत असेल तर यासारखेच समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. घरात पैसे येण्याच्या मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट जे आहेत तर ते येत नाही. याच्याबरोबर वरुथनी एकादशीला एक लिंबू घ्या, आपल्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. त्या प्रकारे घड्याळाच्या काटे फिरतो या प्रकार 7 वेळी उतरून घ्या. आणि यानंतर हा जे लिंबू आहे तर हा आपल्या घरातली एक कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी जे उचलून वाहता पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. जेव्हा असा लिंबू तुम्ही स्वतःवरून उतरून घेताल तेव्हा तुमच्यामध्ये वसणारी नकारात्मक ऊर्जा, तुम्हाला कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ते निघून जातं आणि आपल्या प्रगती व्हायला सुरुवात होतं. तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला वरुथनी एकादशीला करू शकता. संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तुमच्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणी किंवा माता लक्ष्मीच्या चरणी एक पिवळा लिंबू आवर्जून अर्पण करा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. असे मानलं जातं की हा
एक लिंबू नक्की अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते लिंबू स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता. याच्याबरोबर बरोबर उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला घ्या. झाडाखाली एक लिंबू ठेवून घ्या. यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरी यायचे आहे. असा केल्याने जुनी संकटापासून मुक्त मिळतं. याच्याबरोबर या एकादशीच्या दिवशी लिंबू खाणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं, म्हणून तुम्ही लिंबू देखील खाऊ शकता. जर हे काही प्रभावी उपाय आहेत तर ते आपल्याला उद्या वरुतनी एकादशीला करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग असेच भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.